श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे मनुष्य देह हा अति दुर्लभ आहे। जगामध्ये अनेक प्रकारचे देह म्हणजे शरीर आहेत, परंतु या सगळ्या शरीरांमध्ये मनुष्य देह श्रेष्ठ आहे। आणि हा मनुष्य देह प्राप्त होण्यासाठी काल त्यांनी आपल्याला सांगितलं की पाप आणि पुण्य समान असावं लागतं। जर नरदेहाची प्राप्ती करायची असेल, व्हायची असेल, तर अगोदर पुण्य आणि पाप यांचं तराजूतलं पारडं व्हायला पाहिजे। अर्थात पुण्य जे आहे ते जर अधिक असलं तर तो मनुष्य स्वर्गामध्ये जातो, आणि पाप जास्त असलं तर तो नरकात जातो, आणि पाप पुण्य सम असलं तर या पृथ्वीवर येतो जन्माला। असा हा प्रकार चाललेला आहे। काल आपल्याला महाराज सांगत होते की करिता नरदेही अहंकार, परंतु इतका चांगला नरदेह आपल्याला प्राप्त मिळाला, आणि या प्राप्त नरदेहाने आपल्याला वैकुंठाला किंवा स्वर्गालाही जाता येईल, तथापि आपल्याला आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे, जीवनमुक्ती प्राप्त केली पाहिजे या नरदेहाने। परंतु आपल्याला आपल्या देहामध्ये असलेला हा जो आत्मराज आहे त्याची प्राप्ती होत नाही, आणि त्याचं ज्ञानही होत नाही। किती विचित्र आहे। त्या आत्म्याची प्राप्ती करण्यासाठी कुठे जायचं कारण नाही, कुठे फिरायचं कारण नाही, तो आपल्या देहामध्येही आहे। आणि त्याचं ज्ञान करण्यासाठी साधना, सत्संग, भजन, पूजन, अर्चन, साधन केलं पाहिजे। परंतु माणसांना हे आवडत नाही, कारण त्याच्या बुद्धीमध्ये जर मळकटपणा असला, मालिन्य असलं बुद्धीमध्ये, तर अहंकार वाढतो, आणि मग अहंकाराने सगळं बिघडत जात। आता ते आपल्याला सांगत होते करिता नरदेही अहंकार तव तो देहची क्षण होती, देही देहवंता भाग्य थोर, जय भगवत कर भेटती। हा देह आपला भाग्यवान तेव्हा होतो जेव्हा याला भाग्यवान लोकच प्राप्त होतात। भक्त, संत, साधू संत, महात्मे, सद्गुरु यांची प्राप्ती झाल्यानंतर हा देह भाग्यवान होतो। बघा, ज्याशी भगवत भक्तीची अति गोडी, ज्याला भगवंताच्या भक्तीची अतिशय गोडी असते, त्यावरी भगवंताची आवडी, तेव्हा भगवंताला तो जास्त आवडतो। या जगामध्ये भगवंताला आवडणारा कोण, तर जो भगवंताची भक्ती करतो तो। स्वाभाविक भगवंताची भक्ती जो करेल त्याचा भगवान जास्त प्रेम करतात, भगवंताला तो जास्त आवडतो। बघा,
ज्याची आवडीच्या लोभात भगवंतू पालते आला गडवा, दशावताराची शोभा झाली पद्मनाभा जयाचे रूप. भगवंताचं प्रेम जास्त झालं की त्या भगवत भक्ताला प्रत्यक्ष भेट देतात भगवान. आणि भगवंत जर प्रत्यक्ष भेटले असा ते अनेक रूपाने भेटतात मात्र आपल्या इच्छेप्रमाणे आपण ज्या स्वरूपात भगवंताला पाहण्याची इच्छा करू तशा स्वरूपात भगवंत भेटणार नाही. भगवंत कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्हाला येऊन भेटतील आणि तुम्हाला अनेक गोष्टीचा लाभ देऊन जातील. पण भगवंताचं भजन करावं, भगवंताची आवड बास. ते म्हणतात ऐसे कृष्ण कृपा समारंभे ते भगवंताचे वालवे. वालवे म्हणजे आवडते. जे भगवंताचे वालवे म्हणजे जे भगवंताचे आवडते असतात त्यांची भेटी तैची लाभे जे भाग्य सुलभे पहिली होती. तेव्हा भगवंताच्या आवडत्या साधकांना सत्पुरुषांनाही भेटण्यासाठी आपल्याजवळ पुण्य असावं लागतं. आपण जर काही पुण्याचा संचय केलेला असेल, चांगली कर्म केली असतील तरच आपल्याला सत्पुरुष भेटतात. ते तर सत्पुरुषे भेटणं मुश्किल आहे या जगामध्ये. आधीच या जगामध्ये आजच्या कलियुगामध्ये सत्पुरुषांची, संतांची, महात्म्यांची, ऋषीमुनीवरांची संख्या कमी होऊन गेलेली आहे. आणि संख्या कमी आहे आणि आपली संख्या म्हणजे जास्त वाढली आहे. अशा वेळेला आपल्याला अशा सत्पुरुषांची गाठ केव्हा पडेल? तर जर आपण काही पुण्य बनवलं असलं तर त्या पुण्याच्या योगाने आपल्याला सद्गुरूची भेट होते. बघा, जे भाग्य सुलभे कधी होती, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोटी रोकड्या लाभती पाठवताची कैवळ भेटी हरिप्रियांची. कारण त्या निष्कामता निजदृष्टी, निष्काम होणं. निष्काम होणं याचा अर्थ कामना रहित होणं, कुठली इच्छा करायची नाही. आपण काय करतो, इच्छा निर्माण करतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करतो आणि आपल्या धडपडीला यश आलं नाही की मग आणखी नाराज होऊन दुःखी होऊन आपण आणखी जो चांगला मार्ग असेल तो सोडून देतो, लाभ होतो त्याच्याकडे. किंवा निष्कामता प्राप्त होण्यासाठी सद्बुद्धीच लागते. चांगली बुद्धी जर असली, सद्बुद्धी जर असली, पुण्य जर असलं तर आपल्याला कामाला इच्छा सगळं राहत नाही आणि त्या जर राहिल्या नाही तरी सुद्धा आपलं कार्य, आपलं जीवन सुखी होतं. बघा, निष्कामता निजदृष्टी, आपल्या दृष्टीनं निष्कामता अनंत पुण्य कोटी कोटी. किती पुण्य लागतं हो, अनंत कोटीला कोटी पुण्य पाहिजे निष्कामता प्राप्त होण्यासाठी. ती कामना सुटण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये खूप 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 पुण्य जोडत आलं पाहिजे. अनंत पुण्य कोटी कोटी रोकड्या लाभात लाभती, रोकड्या लाभापासून पाठी दैवय भेटी हरिप्रियांची. हरिप्रिय म्हणजे जे भगवंताचे आवडते साधू साधू संत आहेत त्यांची भेटी आपल्याला नंतर होते.
कोटी कोटी पुण्य असेल तर व्याघ्र सिंहाचे दूध डोळे चंद्रामृत हे हाता घडे परी हरिप्रियाची भेटी ना पुढे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य. महात्मा सांगतात, अहो या जगामध्ये अनेक कठीण कठीण अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ वाघ आणि सिंहाचं दूध पाहिजे आम्हाला, वाघिणीचं दूध, सिंहिणीचं दूध पाहिजे आम्हाला प्यायला. येऊ शकाल तुम्हाला. तुम्ही जर चांगले वीर, चांगले शूर, धाडशी, चांगले कर्तबगार असाल तर तेही प्राप्त होईल. तुम्हाला चंद्रामृत प्यायचं आहे, ठीक आहे, ते मिळेल तुम्हाला. चंद्रामृत हे हाती भेटी तरी हरिप्रियेची भेटी नातवे. परंतु हरिप्रिय म्हणजे हरीला, भगवंताला प्रिय असलेला जो भक्त आहे त्याची भेटी होणं कठीण आहे. म्हणजे जगातल्या अन्य कठीण गोष्टी तुम्ही मिळू शकता, परंतु भगवंताचा जो खरा भक्त आहे, प्रिय भक्त आहे, तो भेटणं मोठं कठीण आहे. तो नाही भेटणार. बघा, हरिप्रियाची भेटी नापदे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्य. कारण त्या माणसाजवळ दुर्लभ असं महान भाग्य पुण्य असलं पाहिजे. पुण्य भाग्य असल्याशिवाय सत्पुरुषांची भेटी होत नाही. आणि सत्पुरुषांची भेटी झाली नाही तर भगवंताचे प्रेम आपल्याला लागणार नाही. तेव्हा आधी सत्पुरुष भेटली पाहिजे, मग त्या सत्पुरुषांमुळे आपल्यावर भगवान प्रेम करू लागतात आणि भगवंताचं प्रेम आपल्यावर आलं रे आलं की आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. बघा, म्हणती चंद्रामृत जो रे, म्हणती चंद्रामृत जो आरोगी, आरोगी म्हणजे गिळतो, जो चंद्रामृत पितो गिळतो तो होय नित्य निरोगी. तो अखंड निरोगी राहतो. म्हणे चंद्रामृताच्या. मुख्य चंद्रचे क्षयरोगी, त्याचे अमृत निरोगी केली असे. अरे ज्या चंद्राला क्षय आहे, चंद्र क्षयी आहे, कारण दररोजचा चंद्र दररोज सारखा राहत नाही. त्याचा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत क्षय होत जातो. एक एक काळा त्याची कमी होत जाते ना, आपण दररोज पाहतो. मग असा जो क्षयी चंद्र आहे त्याचं अमृत आपण कसं काय निरोगी राहू? तो स्वतः निरोगी नाहीये, त्याला बिजाला क्षय झालेला आहे. आता त्या क्षयी माणसाचं उष्ट खाऊन आपल्याला काही आरोग्य प्राप्त होईल. भगवंता धरती चंद्रावर जो आरोगी तो होय नित्य निरोगी. मुख्य चंद्रचे क्षय रोगी, त्याचे अमृत निरोगी कशी केली. व्याघ्र सिंह दुग्धाची शक्ती प्राणी दे अजरामर होती. आता म्हणे व्याघ्र सिंह वगैरे यांचं दूध प्यायल्याने मनुष्य अजरामर होऊन जातो, शक्तिवान होतो. तरी ते बुद्धे ज्यांची उत्पत्ती ते का मरती. आता त्याच दूध पिणारे त्यांचे बच्चे मग का मारावे. जर त्याच्या दुधाने मनुष्य अजरामर होतो, मग त्यांच्या दुधाने त्यांची बच्चे सुद्धा
जगतात ना, मग ते आजरामर का होत नाही? मग मनुष्य कसं आजरामर झाला? तेव्हा ह्या ज्या कल्पना आहेत या इतक्या बरोबर नाही. खरं म्हणजे भगवंतावर प्रेम केलं पाहिजे आणि त्या भगवंताला आपल्याकडे ओढलं पाहिजे आणि त्यासाठी सत्पुरुषाची आवश्यकता आहे. बघा, जे हरिभक्तांची भेटी पडे, हरिभक्त म्हणजे भगवंताला आवडणारा भक्त, जे हरिभक्ताची भेटी घडे तै न बाधी संसाराचे साकडे. हा संसार आपल्याला फार दुःखदायक आहे असं वाटतं. या संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, रोग आहे, काय नाना प्रकारचा संसार म्हणजे. संसार म्हणजे दुःखांचं गाठोडं आहे. बघा, परंतु हा संसार सुखमय व्हायचा असेल तर हरिभक्ताची भेट घेतली पाहिजे. तो भवरोग वैद्य असतो, तोच डॉक्टर आहे. या संसाराच्या रोगावरचा डॉक्टर कोण? हरिभक्त. म्हणजे हरिभक्त मध्ये सद्गुरू पण येतात. सद्गुरू, संत, महात्मे, ऋषी, मुनी यांची भेट घेतली तर संसाराचं हे साखर, हे दुःख नष्ट होऊन जातं, नष्ट होऊन जातं. जे हरिभक्ताची भेटी घडे तै न बाधी संसार साकडे. जन्म मरण समूह उडे त्यांची भेटी आतुडे अति भाग्ये. अहो, असे महात्मे आहे की ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे, जीवन मुक्ती प्राप्त झालेली आहे. आणि असे संत जर आपल्याला भेटले तर आपलेही जन्म मरणाचं साखर सुटून जाईल. आपल्यालाही हे कोडं राहणार नाही. आपणही जन्म मरणाच्या चक्रातून सुटून जाऊ. आजी मी भाग्ये सभापूर्ण लाधलो तुमचे दर्शन तरी अत्यंतिक क्षेम कोण ते कृपा करून सांगा. या ठिकाणी विदेही जन त्या महापुरुषांना सांगून राहिला, विनंती करून राहिला की तुम्ही आमच्या या यज्ञामध्ये आलात, फार भाग्य आहे आमचं, तुम्ही भेटलात, फार भाग्य आहे. आता आम्हाला एवढं सांगा की अत्यंतिक क्षेम काय असतं ते कृपा करून मला सांगा. अत्यंतिक क्षेम म्हणजे अत्यंतिक कल्याण. आमचं कल्याण कशात आहे ते सांगा. आमच्या कल्याणाचा मार्ग सांगा. आम्ही काय आता करून लागलो सगळं. आता जनिकाला हस्तही कल्याण लाभलेलंच आहे आणि ज्याला कल्याण लाभलेलं आहे तो आणखी कल्याणाचा मार्ग शोधतोय. त्या महात्म्य करू. पण ते महात्म्य फार महाउदार आहे. ते म्हणतात क्षेम म्हणजे, कल्याण म्हणजे काय खरोखर ते आधी समजून घ्या महाराज, मग तुम्हाला कळेल. तर अत्यंत क्षेम पृच्छामि भवतो अथवा संसारस्मिन् क्षणार्धोऽपि सत्संगा शेवधीर दृढ. तुम्हाला निष्पाप आणि निर्मळ म्हणावे तर तुमच्या दर्शनाने सर्व कलिमल तत्काळ नाश पावतात. कोणाच्या दर्शनाने आपल्या अंतःकरणातलं हे जे बळकट, ही जी घाण आहे, हे जे पाप आहे ते नष्ट होईल.
म्हणून तुम्ही निष्पाप निर्मळ तर तुमचे दर्शने तात्काळ नासती सकळ परिमळ ऐसे निज निर्मळ सर्व तुम्ही नऊ पिताळलेले आहात तुम्ही सगळे निर्मळ आहात तुमच्या दर्शनाने आमच्या अंतःकरणातलं मालिन्य नष्ट झालेलं आहे स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा ते गंगा ही निज पाप भंगा तुमचे चरण संगा वांछित ही गंगा बिचारी तिच्या पाण्याने लोकांचे पाप धुत शरीर धुते ती कपडे धुते आणि ती मलिन होते ते पाप पुढे जाणार नाही लोक तिच्यामुळे डुंबतात ना आणि म्हणतात आणि आता स्वच्छ झालं आमचं मालिन्य गेलं कुठे गेलं गंगेत गेलं मग आता गंगा मलिन झाली ना मग गंगेला स्वच्छ होण्यासाठी काय करावं लागेल तर ती सुद्धा निर्मळ राहिली पाहिजे तर तिच्या भक्तांना ती स्वच्छ करेल ना नाही का तेव्हा पवित्र करी सकळ जगा ते गंगा ही निज पाप भंगा तुमचे चरण वांछिती पण ती गंगा आता स्वतः जी मलिन झालेली आहे ती पवित्र होण्यासाठी अशा सत्पुरुषांच्या चरणात तीर्थ घेते त्यांचे चरण धुते तेव्हा ती स्वच्छ होईल तात्पर्य गंगेलाही सत्पुरुषांच्या चरणाचा स्पर्श आवडतो आणि त्या स्पर्शाने ती पवित्र होते तुमची दर्शन संताची गंगा अत्यंत दापुगी मानी जगा बघावा तुमची ही जी दर्शन संग गंगा आहे तिच्या दर्शनाने प्राप्त होणारी ही भगवत प्रीती गंगा चितगंगा अत्यंत दापुगी म्हणजे अत्यंत समर्थ आहे दर्शन मात्रेने भवभंगा जन्म मरण करी गा कैचे अहो तुमच्या दर्शनाने आमचा भवभंग होतो भवभंग भव म्हणजे संसार भंग म्हणजे नाश तुमच्या दर्शनाने आमच्या अंतःकरणातलं हे संसाराचं जे ममत्व आहे ते नाहीसं झालं संसाराबद्दलची आवड संसाराबद्दलचं ममत्व संसाराबद्दलचं प्रेम सत्पुरुषाच्या दर्शनाने नाहीसं होत नाहीतर हा संसार आपल्याला सोडत नाही अनेक प्रकारच्या गोष्टी तो आपल्याला तिकडे सोडत असतो या संसाराच्या जाळ्यातून सुटण्यासाठी सत्पुरुषांचीच भेट व्हायला पाहिजे त्यांचं दर्शन व्हायला पाहिजे असं होतं जन्म मरण प्रेम कैसे आणि जर संसारातून जो सुटतो मग तो भगवंताचा लाडका होतो आणि संसार जे त्याने मिळवलेलं आहे ते सगळं भगवंताच्या चरणावर अर्पण करतो आणि मग तो भगवंताला अतिशय आवडतो मग भगवान त्याचं जन्म मरण चुकवतात बघा तेथे काळीसा गंगेचा परिपालन मग गंगेचं सुद्धा जे पवित्रपण आहे ते सुद्धा कमी आहे संत सत्पुरुषांच्या चरणाची गंगा महान आहे नाही तीर्थमयमेशी पाव अहो सत्पुरुषांच्या चरण गंगेचं पवित्र कुठल्याही गंगेला किंवा कुठल्याही नदीला नाही म्हणून सद्गुरूच्या चरणाची गंगा अखंड घ्यावी
तीर्था भवदोष अवघडू त्याचा करी निवारू दृष्टी संगी. तेव्हा तीर्थामधले हे जे दोष असतील काही ते सुद्धा या सत्पुरुषाच्या तीर्थगंगेने नाहीसे होतात. आयुषी पवित्रता प्रबळ दृष्टी उत्संगी वाढवा निखळ. आजी झालो मी अति निर्मळ तुम्हा दीनदयाळ मिळवली. आता मी निर्मळ झालो नाही, तुमच्यासारखे सत्पुरुष माझ्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, म्हणून जनक राजाला अतिशय आनंद झालेला आहे. ऐसे पवित्र आणि कृपामूर्ती भाग्ये लाधनो होय संगती. सत्संगाची निख्याती सांगता सृष्टी मौनावल्या. तो म्हणतो राजा जनक म्हणतात की ऐशी पवित्र आणि कृपामूर्तीची संगत मला लाभली. त्या संगतीची ख्याती म्हणजे हिचं वर्णन मी किती करू. सत्संगाची ख्याती म्हणजे सत्संगाची कीर्ती किती वर्णन करू. सांगता श्रुती मौलावल्या. अहो या सत्संगाच्या संगतीचं महात्म्य वर्णन करताना श्रुती म्हणजे वेद सुद्धा मौन होऊन जातात. इतकं महत्व आहे सत्संगतीचं. बरं, सत्संगती घडली पाहिजे आणि ही सत्संगती सांगू नये, पण या अशा ग्रंथांच्याच ठिकाणी आपल्याला लागते. जगात कुठे असल्या प्रकारचं निवेदन आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून ही सत्संगतीच आहे आपल्याला लाभलेली, म्हणून ही प्राप्त करा असे म्हणतात. तेव्हा ऐसे पवित्र आणि कृपामूर्ती भाग्ये लाधनो संगती. सत्संगाची निख्याती सांगता सृष्टी मौनावल्या. ब्रह्म निर्धर्म नेणे निधर्मा साधू मुखे ब्रह्मत्वये ब्रह्म. हा सुंदर बोली आहे. त्या सत्संगाचा महिमा अति गरिमा निरुपम. का म्हणतात निर्धर्म नेणे निधर्म. जर का निर्धर्म, ब्रह्म हे स्वतः निर्धर्म आहे. ब्रह्म हे काही असं आकार नाही किंवा अशी काही आकृती नाही. ब्रह्म कसं आहे की स्वरूप आहे. ते कुठल्याही आकाराचं नाहीये, म्हणजे त्याला कुठला धर्मच नाहीये ब्रह्माला. म्हणून त्याला निर्धर्म म्हणतात. धर्म रहित असलेलं ब्रह्म हे निर्धर्म आहे. ते आपल्या धर्माला ओळखत नाही. त्याला धर्मच नाही तर ओळखे कुठून ते. मग त्या ब्रह्माला जो धर्म चिटकतो, धर्म येतो, तो कोण आणतो तर साधू मुखे प्राप्त होतो. संत सत्पुरुषांच्या मुखातून ब्रह्माला धर्मत्व येते. ब्रह्म निधर्म आहे, त्याला कुठला धर्म नाही. परंतु ते जे साधू संन्यासी सत्पुरुष असतात त्यांच्या मुखातूनच त्या ब्रह्माची जी काय कीर्ती, त्याची स्थिती, त्याची प्रचिती, त्याचं जे जे काय प्राप्त होतं त्याला धर्म असं म्हणतात. आणि ते धर्म त्या सत्पुरुषांच्या मुळे निर्माण होतात. बघा, साधू के ब्रह्मत्व एक ब्रह्मा. त्या सत्संगाचा महिमा अति गरिमा निरुपम.
तेव्हा अशा सत्संगाचा महिमा निरुपम आहे, त्याला उपमा देता येत नाही. साधूची संगत घेतलीच पाहिजे, धरलीच पाहिजे, आणि त्यामुळे फार मोठं भाग्य लागतं. निरुपम त्याला उपमा देता येत नाही. सत्संग म्हणून निधी समान. आता सत्संगाला उपमा द्यायची झाली तर कशी उपमा देता येईल? सत्संग कसा असतो? निधी सम. निधी म्हणजे पैशांचा साठा. सत्संग कशासारखा असतो म्हणे? पैशाच्या साठ्यासारखा. सत्संग म्हणून निधी समान, परंतु तो जो पैशांचा साठा आहे, पैशांचा जो साठा आहे, निधी जोडल्या हारपेला, परंतु पैशांचा साठा हा काही सतत वाढतोच असं नाहीये, तो कमी पण होऊन जातो. तेव्हा पैशांच्या साठ्यासारखा सत्संग नाही. पैशांचा साठा हारपून जातो, नाहीसाळून जातो, कमी होऊन जातो, परंतु सत्संगाने प्राप्त होणार जे भाग्य आहे, जे सुख आहे, ते कधीही कमी होत नाही. बघा, सत्संग म्हणून मी समान, मी जोडल्या हाडके जाण. सत्संगाचे महिमान साधका संपूर्ण सद्रूप करी. बघा, सत्संग हा त्या ज्याला लागतो त्याला आपल्यासारखा करून टाकतो. तुम्ही ज्याच्या सत्संगामध्ये गेला असाल त्या सत्संगासारखे होऊन जाता. आपल्यासारखा करतो तो सत्संग. तो सतचा संग आहे. सत हे आत्मतत्व आहे, ब्रह्म आहे. तर तुम्हालाही तो सत्संग सत स्वरूपामध्ये आणतो. म्हणजे तुम्ही सुद्धा सत्स्वरूपी होता सत्संगामध्ये. हे लक्षात घ्या. म्हणून सत्संगाची महिमा फार मोठी आहे, त्याची तुलना करता येत नाही कशाशी. बघा, निधी सापडलिया सांग अत्यंत वाढे विषय भोग. एखाद्याला पैसा मिळाला, सापडला की तो फार भाग्यवान समजतो. काय भाग्यवान आहे तो, काय पैसा आहे त्याच्याजवळ. पैसा मिळाला की भाग्यवान समजतो. महाराज म्हणतात, निधी सापडल्या सांग अत्यंत वाढे विषय भोग. परंतु पैसा त्याच्याजवळ वाढला की त्याचे विषय भोग पण वाढतात. बघा, श्रीमंताच्या चैनी, जे श्रीमंत आहे, जे पैसेवाले लोक आहे, त्यांच्या चैनी पहा तुम्ही काय काय, त्यांचे बंगले, त्यांच्या मोटारी, त्यांच्या काय, त्यांची जी चैनच फार वेगळी असते. विषय भोग फार मोठे असतात त्यांचे. तेव्हा सत्संगाची बरोबरी निधी म्हणजे पैसावाला करू शकत नाही. विषय भोग अत्यंत वाढे विषय भोग. पैसा नव्हे जी सत्संग निर्विषय चांगलं सुखदाता. सत्संगाने उलट तुमचे जे विषय भोग असतील त्या विषय भोगाची आवड कमी होते. माणसाला इतर विषय आवडत नाहीत. मग सत्संगामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या भगवंताची आवड लागते. आणि भगवंताची आवड आणि विषयाची आवड सारखी का? म्हणून सत्संगाला जायलाच पाहिजे, सत्संग ऐकलाच पाहिजे. बघा, इंद्रियावीन स्वानंदू विषयावीन परमानंदू. ऐसा करती निज बोधू अगाध साधू निज महिमा. अहो, साधूचा महिमा अगाध आहे.
ते इंद्रियांशिवाय तुम्हाला स्वानंद देतात. विषयांना इंद्रिय पाहिजे असतात तरच आनंद मिळतो. लागू केलेले छान वा मग खायला पाहिजे नको, पण मुले दात पडलेले काय करावं, जिभेला फोड आलेले मग काय करेल, मग काय ते लागू खाता येते. तोंड जर आलेलं असलं सुरलेलं असलं तर ते लागू का उपयोगाचे. पातळ लागू काय छान लाडू, काय छान काय खाल्ले का ती. तेव्हा विषय भोगासाठी इंद्रियांची आवश्यकता असते. चांगली इंद्रियात आलं पाहिजे तर विषय भोग होतो. तेव्हा विषय भोगासाठी इंद्रिय चांगली पाहिजे. विषयाविहीन परम आनंद, आणि विषय नसले तरी परम आनंद जो आहे भगवंताचा तो आपल्याला सत्संगामध्ये मिळतो. आता इथे काही विषय चालेल का, काही खाण्याचे पाण्याचे भोगण्याचे काही विषय तिथं काय नाही. पण इथं हा जो परमानंद मिळतो आपल्याला, हा परमानंद विषय रहित असा परमानंद आहे. कुठलाही विषय नाही, विषय रहित परमानंद असतो हा. ऐसा करती निरगौडू अगाध साधू ये निमिषार्ध होता सत्संग गोवा. निमिषार्ध होता सत्संग, थोडासा जरी सत्संग लाभला तेने संगे होय भवभंग. थोडा जरी सत्संग लाभला तरी भवभंग होईल, संसारातलं चित्त नाहीसं होईल, संसाराचं प्रेम कमी होईल. सत्संग लागला पाहिजे. आज आपल्याला सत्संगाची आवड असली तर त्या संसाराबद्दल आवड राहणार नाही. तर आज आपल्याला असा सत्संग जर मिळाला नाही तर त्या संसारामध्ये गोडी लागते. आणि एकदा का संसाराची गोडी लागली की मग तो संसार तुम्हाला सोडत नाही. तो म्हणतो माझीच गोडी घ्या, आता सत्संग काही नाही करायचं, थांबा होतं घरामध्ये. निमिषार्थ होता सत्संग तेने होय भवभंग. या लागी सत्संगाचे भाग्य साधक सौभाग्य जाणती. म्हणून भाग्यवान जे साधक असतील त्यांना सत्संगाचं मोक्ष कळतं. संत चरणी ज्याचा भाव, संत चरणी ज्याचा भाव, भावे पुष्टी संत स्वयमेव. भावे पुष्टी संत स्वयमेव. संत सन्निध मात्रे पहाव, संसार वावो स्वयं. हा संसार वाव म्हणजे व्यर्थ होऊन जातो. साधूच्या संगतीमध्ये सत्संगामध्ये संसाराचं महत्व राहत नाही. असा आहे हा सत्संग. नाना विकार विषयी विधी संसारू समजते बाधी. हा जो संसार आहे या संसारामध्ये अनेक विकार भरलेले, आणि या विकारांनी बाधित होऊन जातो, दुःखी होऊन जातो, कष्टी होऊन जातो, रोगी होऊन जातो, काय काय होतो. आणि त्यामुळे मग आम्हाला संसाराचं हे असं दुखणं सुरू झालं की मग सत्संग वगैरे गेलं. तेव्हा संसारातली ही बाधा येण्यापूर्वी सत्संगाला लागा. आपण काय म्हणतो, एवढं काम करेल मग ऐकलं शे आपल्याला पुढे काय करावं शे, एवढं झालं की मग पुढे तेच काम करणं शे. अरे ते काम करणं शे, पण तू हे कधी आठवे तुझं, हे आठवत नाही ना. हे वाढतच जातं थोडं 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 थोडं.
मग थोडं थोडं वाढत गेलं तर मग पुढे हा सत्संग लागेल कसा. म्हणून सत्संगाला प्राधान्य द्यावं, संसाराला थोडस गुंडाळून ठेवावं. त्याला संसार करावा नाही असं नाही, परंतु मर्यादेत राहून संसार करा असं म्हणतात ते तुला. नाना विकार विषय विधी संसार सकलत्वे बाधी, त्या संसाराची अवधी जाण त्रिशुद्धी सत्संग, दीपाचे संग प्राप्ती निशेष कापुरत्वाची शांती. अहो अग्नीच्या जवळ कापूर नेल्यानंतर कापुरा दिमाखाने नाही का, बाबा अगदी किती स्वच्छ आहे, माझ्यासारखा कोणी आहे का, जायला थोडस पुढे आणखी मग बघ तुझी क्रांती कशी दिसते बघ. तेव्हा दीपाचे सत्संगती संग प्राप्ती निशेष कापुराची शांती, ही झाल्या सत्संगती संसार निवृत्ती क्षण आले. तेव्हा सत्संग हा दीपासारखा आहे, प्रकाशासारखा आहे, अग्नीसारखा आहे. सत्संगामध्ये गेल्यानंतर कापुराप्रमाणे जळून समाप्त होतो तसा हा संसार येऊन जातो. संसार आपण विसरतो आणि संसार विसरलाच पाहिजे थोडा वेळ तरी. सतत संसाराचं डोक्यामध्ये भांडण 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 ते वारच उभरत आणि त्यामुळे सत्संगाकडे लक्ष लागत नाही. म्हणून सत्संग सतत राम लाभला आणि सत्संगामध्ये गुण सतत रमलं तर मग ते संसारामध्ये लागत नाही, रमत नाही. म्हणून सत्संगामध्ये लागा, संसार थोडा 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 अवघा कमी करा आणि भगवंताकडे अधिक 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 लागा, म्हणजे मग आयुष्याची खरी कमाई होईल. अशा प्रकारचा हा भाव आहे. तरी तुमची सत्संगती भाग्ये पावलो अवचिती अत्यंत क्षेम कैशा रीती प्राणी पावती ते सांगा. पुन्हा जलद विचारतो की आम्हाला खरी क्षेम म्हणजे कल्याणाची प्राप्ती कशी काय होणार आहे ते सांगा महाराज. अत्यंत क्षेमाचे वर्म जरी म्हणाल भागवत धर्म, त्या धर्माचा अनुक्रम सांग सुगम सांगाजी. तेव्हा भागवत धर्म हा संघाचा सत्संगाचा अनुक्रम आहे. तेव्हा या सत्संगाचा अनुक्रम आम्हाला नीट समजून सांगावं महाराज. आणि तो आता ते उद्या सांगणार आहे. सत्संगाची वेळ संपली आहे, सत्संगाला विश्राम देऊया. तेव्हा आपल्या कल्याणासाठी आता हा सुंदर वर्णन आहे ते ऐकलं पाहिजे. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.